नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये प्रभाग क्रमांक 11 समर्थनगर भागात आलेलो आहोत। या भागामध्ये 114 कोटी कामापैकी या समर्थनगरमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे कामं चालू झालेले आहेत। खरं म्हणलं तर खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा ही इम्पॅक्ट आहे। याच्या अगोदर आपण या रोड लवकरात लवकर व्हावा, चांगल्या दर्जाचा रोड व्हावा म्हणून आपण कित्येक बातम्या दिलेल्या आहेत। त्या बातम्याला यश आलं, इम्पॅक्ट झाला आणि नगरसेवकाने हे मनावर घेतलं। सौ दीपाली धनंजय पाटील आणि राहुल काकडे हे दोन नगरसेवक अत्यंत चांगल्या पद्धतीनं या भागातल्या रोडचे कामं करत आहेत। स्वतः जातीनं लक्ष देऊन, स्वतः पाणी मारायला लावून, पाणी मारणाऱ्याच्या पाठीमागं सतत आता किमान 8-8:30 वाजता आहेत। या वेळेसुद्धा हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं कामं करून उस्मानाबाद धाराशिव शहर प्रगतीपथावर आणण्याचं काम आता या शहरामध्ये होत आहे। खरं म्हणलं तर या चॅनलनं 140 कोटी रुपये गेले कुठे असा प्रश्न सातत्यानं भाजप आमदार राणा जगदीशसिंह पाटलाला विचारला, पण त्यांनी वास्तवात हे दाखवून द्यायला चालू केलं की हे पैसा अशा पद्धतीनं विकास कामाला आता वापरला जात आहे आणि टप्प्याटप्प्याने शहरातले पूर्ण कामं आम्ही करून घेणार आहेत असंच राहुल काकडे आणि दीपाली धनंजय पाटील या नगरसेवकांनी आता सध्या दाखवूनच दिले। आपल्यासोबत आहेत दीपाली धनंजय पाटील, म्हणजे त्यांचे मिस्टर धनंजय पाटील साहेब या ठिकाणी आहेत। बघूया, आपण त्यांना विचारूया। साहेब, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। अत्यंत दर्जेदार हे सिमेंटाचा रोड तुम्ही बनवत आहे आणि शहराला विकास कसा आहे ते दाखवून देण्याचं काम बऱ्यापैकी कार्यकर्ते करत आहेत। तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करतात। कशा पद्धतीनं आणि कुठले कुठले रोड आहेत आता सध्या? सर्वप्रथम खडतर प्रवास या दैनिकाचे मी आभार व्यक्त करतो। आमचे नेते आदरणीय राणा जगजितसिंह पाटील यांनी या निवडणुकीपूर्वी या शहराच्या विकासासाठी रस्त्याची जी दुरावस्था झाली होती त्यासाठी 140 कोटी रुपयाचा निधी या निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी या शहरासाठी मंजूर करून आणला होता। त्या योजनेअंतर्गत या समर्थनगर अंतर्गत आहे का 114 कोटी वेगळे आहेत? तेच 140 कोटी तर 114 कोटी। बर 114 कोटीच्या याच्यामध्ये 59 रस्ते, शहरातले मोठे डीपी रस्ते वगैरे असे 59 रस्त्याचे कामं होते। त्या अंतर्गत समर्थनगर प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 11 मध्ये या स्कीम अंतर्गत साधारणतः 140 म्हणजे 1 किलोमीटर 400 अशा साधारणतः 1.5 किलोमीटरचे रस्ते अंतर्गत या योजनेमध्ये समावेश आहे। हा किती हा साधारणतः 300 मीटरचा रस्ता आहे। 250 ते 300 मीटरचा। किती रकमेचं काम आहे हे? तसं पाहायला गेलं तर 6-6.5 कोटीचं काम आहे या प्रभागामध्ये। किती महिन्यात पूर्ण केलंय? मागच्या महिन्यामध्ये मी आलो होतो। दीड महिन्यात म्हणजे मागच्या महिन्यामध्ये काहीच काम चालू नव्हतं, फक्त खोदकाम जरा चालू झालं होतं। म्हणजे 1-1.5 महिन्यामध्ये हे काम पूर्णत्वास नेलं। बर आता असे कामं किती आहेत तुमच्याकडे? साधारणतः माझ्या प्रभागातले 90% काम पूर्ण झालेलं आहे। 90%? हो, 1.5 किलोमीटर पैकी। मला दाखवावं लागेल। ही पहिलं काम मी माझ्या चॅनलला घ्यायला हे पहिलं आहे। यानंतर पाठीमागे 6 रोड झालेत या पाठीमागे। काय वाटतं, तुम्ही इथेच राहतात? हो, ह्याच भागात राहतात? काय वाटते नगरसेवकाच्या बाबतीमध्ये समाधानात? बिलकुल समाधानी आहे। बर जो नगरसेवक, जो जनसेवक रस्त्यावर स्वतः पाणी मारतो, स्वतः थांबून प्रभागातल्या प्रत्येकाच्या अडीअडचणीसाठी धावून येतो। लाईट असो, पाणी असो, म्हणजे स्वतःचा एक व्हॉट्सअप ग्रुप केला प्रभागाचा। त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पाणी कधी येणार आहे ह्याच्यापासून सगळे लोकांना सेवा पुरवतात।
वाटतं स्वराज्याचे दैनिकचे होते वाटते, पुढे गेले. बरं सर, लोंढे सर, कशा पद्धतीने वाटते, काय वाटते? मी विजयकुमार शेंडगे, हां शेणगी, हां 1990पासून या भागात वास्तव्यास आहे. बरं, आत्तापर्यंतच्या कालखंडामध्ये हां माननीय धनंजय पाटील जे आहेत, दीपाली धनंजय पाटील यांचे मिस्टर, हे निवडून आल्यापासून बरं, आमच्या प्रभागाचा त्यांनी चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न चालू केला आहे. वा वा, सकाळी 6 वाजता येतात, झाडलोट करणारे असतील, बरं कचरा साफसफाई करणारे असतील, किती लेडीज कामाला आल्यात बरं इथपर्यंत ते हिशोब ठेवतात. बरं कुठल्या भागामध्ये कचरा आहे, कुठली नाली तुंबली आहे याची प्रत्यक्षपणे पाहणी करतात आणि संबंधित सफाई कर्मचाऱ्याला ते स्वतः आवर्जून येऊन पाणी ह्या रोडला सिमेंट आहे, हां याला पाण्याची खूप गरज आहे. हां पाण्याची व्यवस्था कशा पद्धतीने? आता पाण्याची व्यवस्था हा रस्ता झाल्यानंतर हां आता कोर्टाच्या बाजूचा हा रस्ता आहे, इथं रहदारी जास्त आहे, बरं तरी पण एकेरी ह्यांनी अगोदर काय केलं, एकेरी रस्ता केला. त्यानंतर पाणी मारण्यासाठी टँकरनं पाणी मारण्याची व्यवस्था केली. वा वा, ह्या रस्त्यावर नंतर पोते जे आहेत म्हणजे स्वतःहून देखरेख करता. हा देखरेख करतात. साहेब, हे करंजकर डॉक्टर पर्यंत हा रोड जातो का त्या रोडला जॉईंट होतो? नाही, हे सरकाळीच्या घरापासून सरकार आणि आता हे झाला रोड. आता नाल्याची काय परिस्थिती केली? यानंतर या साईडला 1.5 मीटरचे पेवर ब्लॉक आहेत, बर वॉकिंग ट्रॅक्स टाईप. बर त्याच्यानंतर 1 मीटरची नाली, असा हा 40 फुटाचा रस्ता आहे. बर 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 हां. बर. म्हणजे नाल्याची सुद्धा व्यवस्था हो, केली. नाली आता आहे. ही अंतर्गत जी रस्ते आहेत ती इकडल्या अंतर्गत भागातली. नसते, पुढच्या टप्प्यामध्ये ते घेतले म्हणजे जाते. इकडला कुठला घेतला रस्ता? तो हा एक घेतला, तो दुसऱ्या योजनेतून बरं, घेतला. राहुल काकडे चांगल्या पद्धतीने हो, सहकार्य करतात. सहकार्य आहेत, काय अडचण बरं. नाही. तर बघा हे रोड बघा, हा कोर्टाच्या बाजूचा रोड, की ज्या रोडच्या बातम्या खडतर प्रवास यूट्यूब चॅनलनं वारंवार लावल्या, की कोर्टाच्या मी म्हणायचं की न्यायदेवता या न्यायालयातून पूर्ण जिल्ह्याला न्याय मिळतो आणि न्यायालयाच्याच बाजूचा रोड मुतारीसारखा घाणीचं साम्राज्य, लोकाला ये जा करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे निर्माण होतात. न्यायालयाच्या बाजूच्या रोडला जर न्यायालय न्याय देत नसेल तर शहराला न्याय कधी मिळणार, असे मी प्रश्न उपस्थित केले होते. तर हे रोड बघा, न्यायालयाच्या बाजूचाच रोड, खडतर प्रवासच्या इम्पॅक्ट अत्यंत चांगल्या पद्धतीनं सौ दीपाली धनंजय पाटील आणि राहुल काकडे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा रोड बनवलेला आहे. या रोडच्या बाजूनं आता इकडल्या बाजूनं होणार आहे का नाली साहेब? दोन्ही बाजू किती फुटाची नाली होईल? या इकडे 1 मीटरची नाली हां, आणि 1.5 मीटरचे पेवर ब्लॉक होणार. आणि हे जी गजबजलेला भाग आहे, या गजबजलेल्या भागामध्ये रोडची दुरावस्था आहे, याला कधी सुरुवात होईल, काय नियोजन केलं? रोड एकदम चांगला आहे ह्या भागातला, होय. फक्त गजबजलेला भाग आहे. बरं बरं. याच्यावर ह्या सतत वाहनांची रेल नाही, चालू आहे. हे रोड जी उचलून घेऊन ह्याला जॉईंट होईल का? हो, तो जॉईंटच केलेला आहे. Joint केलेला आहे? फक्त हे आता काढलाय मुद्दाम. तर बघा, हे अशा पद्धतीनं शहरामध्ये कामं चालू आहेत. आम्ही पूर्ण शहराचा आराखडा रात्री, दिवसा, दुपारी कधीही घेणार आहोत आणि गजबजलेलं शहर आणि विकासाकडे वाटचाल करीत असलेलं शहर आम्ही दाखवणार आहेत. खराब रस्ते हे पण दाखवणार आहेत, ज्या ठिकाणी लाईट नाही, पाणी नाही, नाल्या नाहीत, आरोग्याला धोका जाणवतो हेही दाखवणार आहेत. आणि ज्या नगरसेवकांनी अत्यंत चांगलं काम करून रोगावर प्रतिकार व्हावा असा आरोग्याचं काम केलं आहे, नालीचं काम केलं आहे, रोडचं काम केलं आहे, लाईटचं काम केलं आहे, रस्ते चांगले केलेत, हे सुद्धा आम्ही दाखवणार आहेत. खरं म्हणलं तर हे भाजपाचे नगरसेवक आहेत, अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतायत. जे चांगलं करतात त्याचं चांगलं आणि जे खराब करतात त्याच्या विरोधात खडतर प्रवास निश्चित बातम्या देणार, कारण खडतर प्रवास ही जनतेच्या बाजूनं लढणारं चॅनल आहे. खरं ते खरं, खोटं ते खोटं, अन्यायाचा प्रतिकार करणारे हे चॅनल आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये अजून शहरामध्ये कशा पद्धतीनं दर्जेदार कामं होतात तेच पाहू येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपल्या विकासासाठी, आपल्या शहराच्या विकासासाठी कमेंट बॉक्समध्ये आपले विचार नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.